नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. कोरोचीत अनैतिक संबंधातून एकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला. कोरोचीमध्ये अनैतिक संबंधातून निर्माण झालेल्या वादात सागर रामचंद्र भिसे वय 25 राहणार 3 विहिरीजवळ कोरोची त्याच्यावर कोयत्यानं प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत सागर भिसे यांनी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी अक्षय रेणके आणि मंथन रेणके राहणार कृष्णानगर शहापूर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर सागर भिसे आणि संशयित आरोपी एकमेकांचे नातेवाईक असून यातील अक्षय रेणके याच्या पत्नीचे आणि सागर भिसे यांचा अनैतिक संबंध होते. दरम्यान फेब्रुवारी 2025 मध्ये दोघे घरातून पळून गेले होते. त्यानंतर मे 2025 ला घरी परतले. मात्र अक्षय रेणके यांच्या मनात या गोष्टीचा राग होता. तुम्हाला सापड मग तुला दाखवतो अशी धमकी देत होता. तर अक्षय आणि मंथन या दोघांनी मिळून सागर भिसे याचा काटा काढण्याच्या अनुषंगानं रात्रीच्या 9 वाजताच्या सुमारास कोरोची इथल्या पाण्याच्या टाकीजवळ असणाऱ्या सर्व्हिसिंग सेंटर समोर सागर भिसे आला असता त्याच्यावर अक्षय आणि मंथन रेणके या दोघांनी वाईट वंगाळ शिवगाळ करत कोयत्याने डोक्यात मारून गंभीररित्या जखमी केलं व पुन्हा मारत असताना कोयता निसटून डाव्या हाताच्या मांडीला लागून मुक्का मार लागला. असा प्राणघातक हल्ला करत गंभीररित्या जखमी केलं. यामध्ये सागर भिसे गंभीर जखमी झाल्यानं स्थानिक नागरिकांनी जखमी अवस्थेत सागर भिसे यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. या घटनेची माहिती शहापूर पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करण्यात आला. तसेच दोघांवर शहापूर पोलीस ठाण्यात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक फौजदार गायकवाड करतायत.